वेलकम बॅक टू डिवाइन टॅरोट विजन. आज आपण जी रीडिंग करणार आहोत ती रीडिंग पायसेस म्हणजेच मीन राशीच्या लोकांसाठी असणार आहे. नेक्स्ट 24 आवर्समध्ये तुमच्या लाईफमध्ये काय चेंजेस येणार आहेत ह्या रीडिंगमधून हा गायडन्स मी तुम्हाला देणार आहे. सो तुमच्यासोबत जेवढा पार्ट रेझोनेट होतो तेवढा तुम्ही रिलेट करायचा आहे तुमच्यासोबत. बाकीचा पार्ट जो आहे तो तुम्ही सोडून द्यायचा आहे. सगळ्याच गोष्टी तुमच्यासोबत रिलेट नाही करून घ्यायच्या आहेत. फक्त तुम्हाला मी गायडन्स देईन की नेक्स्ट 24 आवर्समध्ये काय चेंजेस येतील किंवा तुम्ही जे काय चेंजेस एक्सपेक्ट करता ते चेंजेस होतील की नाही. तुम्ही युनिवर्सकडे तुमचा क्वेश्चन जो आहे तो मागू शकता. या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुमचे एनर्जीज जे आहेत त्या मी माझ्यासोबत एक्सचेंज होतील आणि तुम्हाला एक प्रॉपर गायडन्स या व्हिडिओ थ्रू मी देऊ शकते. आणि बघूयात आपण की नेक्स्ट 24 आवर्समध्ये तुमच्यासाठी काय गायडन्स आहे. टाईमलेस आणि कलेक्टिव्ह रीडिंग आहे. सो जेव्हा पण तुमच्यापर्यंत पोहोचेल तिथून नेक्स्ट 24 आवर्स तुमच्यासोबत ही रीडिंग जी आहे ती रिलेट होईल. तर सगळ्यात आधी मी इथे बघू शकते की ज्या पण फिमेल एनर्जीज आहेत जो हा व्हिडिओ बघतायत तर मी यांना एकच सांगेन की मला दिसतं आहे नेक्स्ट 24 आवर्समध्ये तुमचं माइंड जे आहे ते एकदम प्रॅक्टिकल स्टेटमध्ये जाणार आहे. तुम्ही गोष्टींना खूप प्रॅक्टिकल वेने बघणार आहात. ह्याआधी तुम्ही तुमच्या लाईफमध्ये गोष्टींना खूप इमोशनली हँडल करत होता, पण आता मला दिसतं की तुम्ही त्या इमोशनल गोष्टींना हँडल करणं बंद केलेलं आहे आणि प्रॅक्टिकल आता तुम्ही त्या गोष्टींचा विचार करायला चालू केलेला आहे. तर नेक्स्ट गोष्ट मी ही बघू शकते की तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये कोणीतरी गाईड केलं पाहिजे असं तुम्हाला पर्सनली लाईफमध्ये वाटतं आहे, पण तो गाईड तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये कोणाकडून भेटत नाही आहे. सो तुम्हाला समजत नाही की तुम्ही लाईफमध्ये काय केलं पाहिजे. किंवा जर तुम्ही घरामध्ये लग्नाच्या बाबतीत डिस्कशन चालू असेल किंवा काय तर मी इथे बघू शकते की आउट ऑफ ट्रेडिशन असू शकतो तो व्यक्ती. तुमच्या सेम रिलिजनमध्ये नसेल, सेम रिलिजनसोबत बिलॉंग नाही करणार. सो तुम्ही त्या गोष्टीचं सुद्धा टेन्शन घेऊ शकता किंवा थोडा प्रॅक्टिकली विचार कराल तुमचं जी काय कास्ट आहे त्या गोष्टींना घेऊन. तर मी बघू शकते की थोडीशी तुमची पावर आहे ना ती कमी होताना दिसते. म्हणजे कुठे ना कुठे तुम्ही स्वतःची पावर जी आहे ती रिअलाईज करणार नाही नेक्स्ट 24 आवर्समध्ये. म्हणजे तुम्हाला काय माहिती असं काय थिंकिंग होईल आणि तुम्ही स्वतःबद्दल असा विचार कराल की कदाचित मी या सगळ्या गोष्टी करण्यासाठी कॅपेबल नाही आहे. तर तुम्हाला ह्या एनर्जीज अशा ठेवायच्या नाही आहेत. नेहमी स्वतःला कॅपेबल समजायचं सगळ्या गोष्टी करण्यासाठी. त्यानंतर मी अजून एक गोष्ट काय बघू शकते ती ही आहे की तुमच्या लाईफमध्ये लक ॲक्टिवेटेड आहे. मग ते लव्ह लाईफ रिलेटेड असो, करिअर रिलेटेड असू दे किंवा तुमच्या स्वतःच्या रिलेटेड असू दे, फोकससाठी रिलेटेड असू दे, लक तुमचं ॲक्टिवेट आहे. फक्त आता आपल्याला थांबायचं आहे कोणत्या गोष्टीसाठी, ते लक ॲक्टिवेट होण्यासाठी. तुम्हाला राईट टाईमला, डिवाईन टाईमला सगळ्या गोष्टी तुमच्या हातात भेटणार आहेत. फक्त तुम्हाला थोडं पेशन्सली सगळ्या गोष्टी काम करायच्या आहेत. आता मी हे पण बघू शकते की नेक्स्ट 24 आवर्समध्ये तुम्ही हे सुद्धा एक्सपेक्ट करू शकता, सक्सेस भेटू शकतो. तुम्ही कुठेतरी ट्रॅव्हल करू शकता जर तुम्ही खूप टाईमपासून प्लॅन करत होतात. जर तुम्हाला कॉन्टेंट क्रिएशनच्या रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील तर मला दिसतं की त्याच्यामध्ये सुद्धा ग्रोथ होताना दिसते नेक्स्ट 24 आवर्समध्ये.